पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीनं विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे। समाजातील प्रावीण्य प्राप्त डॉक्टर सौ सुजाता उत्तम खरात हिनं SNDT विश्वविद्यालय पुणे येथून PhD प्राप्त केल्याबद्दल तसंच LIC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रकाश शंकर गडदे यांची LIC प्रशासकीय अधिकारीपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। तर कुमार किरण संभाजी मुळीक हिची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यासोबतच कुमार विवेक शामराव बंडगर उदगावकर, कुमारी नम्रता उत्तम गडदे, कुमारी करुणा रामचंद्र गावडे यांचा MBBS साठी प्रवेश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माजी महापौर नितीन सावगावे, माजी नगरसेवक विष्णू माने आदी उपस्थित होते। हे काम जे झालं किंवा इथपर्यंत जे पोहोचले त्यामध्ये एका व्यक्तीचं कधीच नाही, त्याच्या पाठीमागे प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन मग त्यामध्ये मी राहिलेली ठिकाण असू दे किंवा ही लायब्ररी असू दे, ही जी लायब्ररी आहे या लायब्ररीमध्ये मी खूप वेळा बसले, मी अभ्यास केले। माझी जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा मी बाळाला घरी ठेवायची आणि मग इथे येऊन रात्रीचं 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत येऊन बसायचे अभ्यास करत। गोष्टी ज्या असतात त्या स्वतःच्या कधीच नसतात। आता इथं जाधव सर आहेत बसले, पण म्हणजे त्यांनी मला जे काय माझं शिक्षण असेल म्हणजे नेट सेटचं प्रिपरेशन असू दे माझं किंवा विषयाची निवड असू दे, त्याच्यानंतर PhDला ॲडमिशन घेण्याची प्रोसेस असू दे, प्रत्येक वेळेला त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळं आज हे जे काय झालं ते माझं जे काय आहे त्यांचं खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आयुष्यामध्ये। त्याच्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आमचे पप्पा इथं बसले, म्हणजे हा मालिकवरून नेहमी असं वाटायचं की जिथं असायची मुलींना शिकवायचं आहे। मग त्यावेळेला म्हणजे आता बराच समाज बदलतोय, पण लग्न करून देणं किंवा त्या गोष्टी आपल्यात खूपच लवकर असतात। पण त्यावेळेला म्हणजे स्वतः शिकलेली नसून सुद्धा एक विचार की बाबा मला माझ्या मुलींना शिकवायचं आहे किंवा माझ्या मुलींना काहीतरी बनवायचं आहे, तो एक विचार असतो आणि ती एक प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा नेहमी मनामध्ये राहत असते। मग त्याच्यानंतर मग ते माझं हैदराबादला म्हणून MSc करणं असू दे किंवा माझं नेटचा अभ्यास असू दे किंवा माझं PhDचं काम असू दे किंवा मग मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन स्वतः जॉब शोधून तिथं ते जे काही स्ट्रगल असू दे, ते स्ट्रगल करताना कधी वाईट कधीच वाटलं नाही किंवा ते दुःख किंवा ते कष्ट कधी जाणवलं नाही, कारण त्या कष्टापुढं आपल्या आईवडिलांनी जे केलेलं कष्ट असतं ते खूपच मोठं असतं। आणि आज जे काय आहे ते त्यांचं पुण्य आहे, त्यांनी केलेले ते कष्ट आहे, त्यांनी बघितलेलं ते स्वप्न आहे आणि आम्ही त्याचं फळ आहे, म्हणजे त्यात आमचं स्वतःचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही। त्यामुळं आज जे काय मी कमवलेलं आहे, माझं जे काय आहे ते माझं सगळं मी माझ्या गुरूंना, माझ्या आईवडिलांना, मांडेसर आहेत त्यांना, ह्याच मार्गानं दिलेला मला अभ्यासाला दिलेला जागेसाठी, म्हणजे मला एक शांतता पाहिजे होती अभ्यासासाठी, त्यांनी ती जागा मला मिळवून दिली त्याबद्दल प्रत्येकाचं डायरेक्टली इनडायरेक्टली काही ना काहीतरी योगदान असतं आणि त्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे आणि मला नेहमी तुमच्या ऋणामध्ये राहायला आवडेल आणि मला खूप आनंद आहे की मी भविष्यामध्ये आणखी उदाहरण सेट करेल आणि आणखी समाजासाठी काम करेल। थँक्यू सो मच। त्यांना अभिवादन करून आणि स्मारक समितीने आम्हाला जे आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, स्पर्धा परीक्षेचं फुल डोक्यामध्ये होतं आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटामधून। तर त्यावेळी एक स्पर्धा परीक्षेचं फुल डोक्यामध्ये होतं, मग ते मधल्या काळामध्ये थोडं स्ट्रगल करत राहिलो, आर्थिक परिस्थिती पाठीमागं नव्हती, जमेची बाजू नव्हती, पाठीवर एज्युकेशन लोनचा बोजा होता, त्यामुळे थोडंसं ते डिले होत गेलं। मग प्री मेन इंटरव्ह्यूमधून बाहेर, प्रीमधून बाहेर, RTOची एक्झाम दिली त्यामधून, हेवी लायसन्स आहे त्यामधून बाहेर, परत रिझर्वेशनचा गोंधळ असं करत 2019 उजाडलं आणि 19ला मी LIC असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्हची एक्झाम दिली आणि त्यामध्ये मग मी क्वालिफाय झालो। 2020 साली मी जॉईन झालो। त्यानंतर 78 परीक्षा होतात, त्यामध्ये पण खूप रिग्रस प्रोसेस असते, ज्या प्रोसेसला मला 15 वर्ष लागली असती रुटीन प्रमोशन व्हायला, ते मी 5 वर्षामध्ये मी कमवलं। आता मी सध्या असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर LIC
ऑफिसमध्ये कार्यरत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचा थोडासा म्हणजे मला माझा मोठे नीटचा अभ्यास करून MBBSला ॲडमिशन मिळावं एवढं सोपं नाही आहे. आम्ही पण स्वतः माझी मुलं पण शिकत आहेत, आम्ही पण शिकलो आहे. परंतु नीटचा अभ्यास करणं खूप खरंच अवघड आहे आणि ज्याच्याकडे सातत्य आहे आणि जो खरंच हुशार आहे त्यालाच या नीटमध्ये यश मिळतं आहे. तर तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून जे यश मिळवलं आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आता तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे, पण भविष्यामध्ये तुम्ही अशाच चांगल्या पद्धतीनं MBBS उत्तीर्ण व्हावं, पुढे MS करावं आणि या भागातील आणि तुमच्या समाजातील सर्व समाजातील लोकांसाठी आपण एक प्रेरणास्थान म्हणून निर्माण व्हावं आणि आपल्या हातातून चांगली लोकसेवा घडावी. मी या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. असं जपण्याचं काम मी असेल सांगावे सर असेल आणि या स्मारकामध्ये राबणारे सर्व सहकाऱ्यांचं योगदान आहे. आणि अहिल्यादेवीच्या वारशाच्या प्रमाणे आपण आता 25-30 मुलाची या ठिकाणी लायब्ररी चालू आहे. योगायोगानं खरंच तर त्या लायब्ररीचा सुद्धा त्यांनी लाभ रात्री 11 वाजेपर्यंत घेतला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडण्यामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच्या या लायब्ररीचा उपयोग झाला. म्हणजे आम्ही केलेलं कार्य कुठेतरी योग्य ठिकाणी मदतीला आलं असं म्हटलं तर योग्य वाटेल. आणि असंच आपण आता आपली प्रगती व्हायला लागल्या. MBBSला ॲडमिशन म्हणलं, तुमची PhD झाली, परंतु आपल्या मागेही आणि गरिबांची मुलं आहेत, त्यांना आपण काय मदत करता येईल, त्यांच्या मागे कशी आपण उभा राहता येईल, आपण त्यांना प्रेरणास्थान म्हणून कशी मदत करता येईल. जे जे विद्यार्थी पुढे जातील त्यांनी या गोष्टीला लक्षात ठेवल्या तर कुठल्याही जाती धर्माचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्याला कमी पडणार नाही. आत्ताच भगवानी साहेबांनी जर तुम्हाला कुठलीही आर्थिक मदत पुस्तकासाठी लागेल, जेवणखाण्याच्या राहण्यासाठी कुठं कमी पडत असेल तर देऊ, कारण त्यांना शिक्षणाचं महत्व माहिती आहे. त्यांनी किती खडतर प्रवासामधून शिक्षण घेतले, त्यांच्या मुलांची काय अवस्था आहे, आपण काय करायला पाहिजे आणि आपण इतरांच्या मुलांच्या समाजाच्या होत्या करत आहे. परंतु त्याचा फायदा सर्व आजूबाजूच्या ह्या नागरिकांना व्हावा आणि समाजाच्या इतर सगळ्या समाजाच्या गोरगरीब किंवा वंचित किंवा उपेक्षित होतकरू ज्याला म्हणतो आपण त्यांना व्हावा हीच कल्पना होती. आणि त्यानिमित्तानं मग तुमचं ग्रंथालय असेल किंवा अभ्यासिका आहे किंवा आज अभ्यासिकेच्या माध्यमातून मला आश्चर्य वाटलं की लग्न होऊन सुद्धा मुलगा होऊन सुद्धा एवढ्या कष्टाचा आज शिक्षण PhD होणं सोपी गोष्ट नाही. कारण आम्ही पण PhD झालो आहे दिल्लीमधनं, किती कष्ट बाणाचे दिवस लागण करावं लागते, फार कष्टाचं काम आहे. त्यामुळे नीटच्या परीक्षा ज्या मुलांना पास झाली, MPSC परीक्षा गर्जे साहेबांनी पार केली, खूप कष्टाचं काम आहे. त्यामुळे खरोखर एवढं कौतुक करावं तेवढं थोडं. पण हे जे स्मारक करताना आमच्या डोक्यामध्ये कल्पना होती की बाबा इथं अभ्यासिका व्हावी आणि तिथं त्याचा फायदा त्या आजूबाजूच्या लोकांना नागरिकांना व्हावा आणि त्यातनं काही विद्यार्थी MPSC UPSC व्हावे. आता माने साहेबांनी आम्ही किती वेळेला बोललोय आता. तर आणखीन एखादं उल्लेख करेल किंवा पुण्यश्लोक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी ही जी आमची संस्था त्यावेळेला आम्ही स्थापन केली होती आणि ती अजून येत आहे. त्याचा अध्यक्ष मी आहे, सचिव मानेसाहेब आहेत, आमच्या माजी महापौर संगीताताई खोत आहेत, मनगाव सरकार आहेत, कोकरे सर आहेत आणि दिवंगत आमचे गोळकर साहेब केले ना.